मुंबई नाशिक महामार्गावर पडघ्याजवळ सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला। त्यामुळे काही काळासाठी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये 2 एकरमधील ऊस जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती कळतेय। पूर्ण शेतातला ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील सोयाबीनची विक्री थांबवली आहे। आपला मोर्चा हमी केंद्राकडे वळवलाय। पुढील काळात दर वाढले तर सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याचा कल वाढेल। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेचा धुळ्यात निषेध करण्यात आला। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यातील महाराणा प्रताप चौकात निषेध आंदोलन केलं। शिर्डीत भिक्षुकांची धरपकड करण्यात आली। भिक्षुकांमध्ये दारू पिऊन भाविकांना त्रास देणाऱ्यांचा समावेश होता। त्यामुळे शिर्डी पोलीस, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषदेने संयुक्तपणे ही कारवाई केली। कडाक्याच्या थंडीने अंडी महागली आहेत। 1 डझन अंड्याचे दर 100 रुपयांच्या पुढे केलेत। थंडीच्या काळात अंडी उष्णता देणारे पोषक अन्न मानले जात असल्याने अंड्यांच्या मागण्यात वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। दुसऱ्याला संधी मिळावी म्हणून राजीनामा दिल्याचं कारण त्यांनी स्पष्ट केलंय। अतिवृष्टीमुळे झालेली पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी, पीक विम्याचा रखडलेला प्रश्न आणि शेतमालाला मिळणारा अपुरा दर यामुळे बळीराजा गंभीर संकटात सापडला। यातच सरकार विरोधात पवार गटाच्या वतीने जामखेड इथं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात ऊसाच्या शेतात 8 फूट लांबीची जिवंत मगर आढळली। त्यामुळे एकच खळबळ माजली। ऊस तोडणी करत असताना कामगारांना ऊसाच्या फडात मगर दिसल्याने नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली। कोल्हापुरात माजी आरोग्य मंत्र्यांच्या साखर कारखान्यामुळे नदी प्रदूषित होते। त्यामुळे भेंडवडे ग्रामस्थ संतप्त झालेत। राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्यामधून वारणा नदीत मळी मिश्रित पाणी सोडलं जातं। अनेक वेळा तक्रार करूनही कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ दखल घेत नाही। रत्नागिरी पंचायत समितीने एका दिवसात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत 95 ग्रामपंचायतीमध्ये 500हून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली। कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत बचत गट महिलांच्या लक्षणे आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून वेतोशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला। राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीने जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। ॲडव्हेंचर पार्क परिसरात कर्णकर्कश डीजेमुळे शांततेचा भंग होतोय। याबाबत वीरशैव विजयांकडून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले। शिरूर तालुक्यात ऊसाच्या फडात बिबट्याचे 2 बछडे आढळल्याने खळबळ माजली। ऊसतोड सुरू असताना मजुरांना बछडे दिसले। माहिती मिळताच वन विभागाने दोन्ही बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतले। अमरावतीत राष्ट्रीय संदेश अटल यात्रेला सुरुवात झाली। अमरावती ते शेगाव सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं। अमरावती शहरातील सुंदरलाल चौकातून सायकल वारीला सुरुवात झाली।